चला तर मंडळी, आज आपण अस्सल साऊथ इंडियन स्टाईल थट्टे इडली किंवा मटक्यावरती केली जाणारी पारंपरिक अशी घी पोडी इडली कशी करायची ते पाहणार आहोत। अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली करण्यासाठी सर्वात मेन असतं म्हणजे त्याचं साहित्य आणि त्यासोबत फर्मेंटेशन। अचूक प्रमाणात डाळ तांदूळ आणि योग्य फर्मेंटेशन असेल तर तुमची इडली अशी मऊ होईल। अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येईल आणि कुणालाही लगेच इडली खाऊशी वाटेल। रेसिपी स्टेप बाय स्टेप सांगितली, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सर्वात आधी इथं मी 2 वाटी भरून एवढे तांदूळ घेतलेत। तुम्ही कुठलाही घ्या तांदूळ, राशनचा घेतला तरी चालेल। त्यासोबत 2 चमचा एवढा पोहे घालायचे। पोहे घातल्यामुळे आपली इडली पांढरी शुभ्र आणि मऊ व्हायला मदत होते। दुसऱ्या भांड्यामध्ये इथं मी अर्धी वाटी भरून बिना सालीची उडीद डाळ घेतलेली आहे। त्यासोबत 1 चमचा हरभरा डाळ आणि अर्धी चमची एवढी मेथी दाणे घातलेत। हरभरा डाळ आणि मेथी दाणे घातल्यामुळे आपली इडली जाडीदार आणि अगदी चविष्ट देखील होते। डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून आता रात्रभर त्याला पाण्यात भिजवायला ठेवायचं। योग्य प्रमाणात डाळ आणि तांदूळ घ्यायचे। मी सांगितल्या पद्धतीने डाळ जर तुमची 1 वाटी असेल तर तांदूळ 3 वाटी असायला हवे। जसं मी इथं अर्धी वाटी डाळ घेतली तर तांदूळ 2 वाटी घेतलेले। मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर असं योग्य प्रमाण घेतलं तर नक्कीच तुमची इडली सॉफ्ट होईल। इथं आता रात्रभर डाळ तांदूळ छान पद्धतीने भिजून झालेले आहेत। आता मिक्सर जार मध्ये इथे मी तांदूळ टाकून घेतले। थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला छान सरसरीत असं बॅटर दळून घ्यायचंय। बॅटर दळताना जसं जाड किंवा जास्त बारीकही नको, ह्या पद्धतीने थोडं दाणेदार असायला हवंय। तांदूळ दळताना सुरुवातीला पाणी न घालताच दळून घ्या, नंतर लागेल तेवढं त्यात पाणी ऍड करत आपल्याला अशा पद्धतीने घट्टसर बॅटर तयार करायचंय। याच पद्धतीने 2 बॅच मध्ये मी तांदूळ दळून घेतले। आता त्याच मिक्सर जार मध्ये इथे मी डाळ देखील टाकून घेतली। डाळ मध्ये देखील जेवढं कमी होऊ शकेल तेवढं पाणी घालून छान दाणेदार अशी आपल्याला डाळ दळून घ्यायची। आता ज्या भांड्यात दळलेल्या तांदूळचं बॅटर घातलं होतं, आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला डाळीचं देखील बॅटर टाकून घ्यायचं। डाळ आणि तांदूळचं बॅटर आपल्याला एकत्रच एका भांड्यात काढायचंय आणि त्यानंतर त्याला छान पद्धतीने 2 ते 3 मिनिटापर्यंत कंटिन्युअसली मिक्स करून छान पद्धतीने फेटून घ्यायचंय। जास्त वेळ काही लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये छान पद्धतीने आपलं बॅटर मिक्स होऊन गेलेलं असतं आणि एकजीव होतं। छान पद्धतीने आपलं बॅटर आता मिक्स करून झालेलं आहे। त्यावरती झाकण झाकून आपल्याला रात्रभर बॅटर फर्मेंट करायला ठेवायचंय। जर तुम्ही दिवसा दळत असाल तर अख्खा दिवस त्याला फर्मेंट व्हायला द्यायचंय। मी डाळ तांदूळ दिवसा भिजायला घातले होते आणि रात्रीच्या वेळेला दळून रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवलं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपलं बॅटर फर्मेंट झालेलं आहे। अगदी दुपटीने फुलून आलेलं आहे आणि फेसही अप्रतिम आलेला आहे। बॅटरला शक्यतो उष्ण असलेल्या जागेमध्ये ठेवा, म्हणजे जास्त प्रमाणात बॅटर आपला फर्मेंट होईल आणि इडली मऊ व्हायला मदत होते। बॅटरला सुरुवातीला थोडंसं मिक्स करून त्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचंय आणि पुन्हा आपल्याला मीठ एकजीव होत नाही तोपर्यंत त्याला छान पद्धतीने फेटून घ्यायचंय। बॅटर छान मिक्स करून झालंय। आता इथं मी गॅसवरती मातीचा मटका ठेवलाय। जर तुमच्याकडे मटका नसेल तर एखादी पितळाची हांडी असेल किंवा रोजच्या वापरातलं एखादं पातेलं ठेवलं तरी चालेल। त्यावरती एखादा कॉटनचा रुमाल घेऊन छान पद्धतीने टाईट बांधून घ्यायचं। रुमालवरती थोडं थंड पाणी शिंपडायचंय आणि त्यानंतर 1 ते 2 चमचा एवढा इडलीचा बॅटर घालायचंय। तुमच्या आवडीनुसार जशी तुम्हाला लहान मोठी इडली हवी तसं त्या बॅटरला थोडं पसरवून घ्यायचंय। इडलीवरती झाकण ठेवून छान 1 ते 2 मिनिटांसाठी इडली वाफवून घ्यायची। 1 ते 2 मिनिटांनंतर झाकण खोलून इडलीच्या आजूबाजूने किंवा इडलीच्या कडेने थोडंसं थंड पाणी घालायचंय। इडलीच्या कडेने पाणी घातल्यामुळे इडली रुमाला न चिटकता अगदी सहजच निघते, अजिबात रुमाला चिटकत नाही। अगदी सॉफ्ट जाडीदार अशी पांढरी शुभ्र आपली इडली तयार झाली। इडली सोबत खायला इथं मी छान चविष्ट अशी शेंगदाणा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी केली। जर हिची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा। छान ताटात असं केळीचं पान ठेवायचंय, त्यावरती इडली केलेली, त्यासोबत हिरवी चटणी आणि घी पोडी मसाला टाकून वरून असं साजूक तूप घालून अप्रतिम अशी आपली घी पोडी इडली तयार झाली। एकदा ह्या पद्धतीने घी पोडी इडली एकदा करून बघा, अप्रतिम आणि अशी भन्नाट चव येते। मी सांगितलेले टिप्स आणि ट्रिक जर फॉलो केल्या तर तुमची देखील इडली अशी सॉफ्ट येईल। एकदा बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया छानशा रेसिपी सोबत।